सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 6 आत्मसंयम योग. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतीय नमः. सूर्यावर ढगाचे आवरण असते, त्यामुळे सूर्य झाकला जातो. पण तेच ढग नाहीसे झाल्यावर त्याचे तेज झगमगून प्रकट होते. त्याप्रमाणे वरवर असणारा त्वचेचा कोरडा पापुद्रा धान्य कणावरील तुसाप्रमाणे झडून जातो. मग शुद्ध स्फटिकांचे स्वयंभूलिंग जसे असावे किंवा रत्नाचे बीज रुजून त्याला जणू कोंब फुटावा, त्याप्रमाणे योग्याच्या कांतीची शोभा दिसू लागते. योगी जो असा कांती शोभा दिसू लागते आणि नवीन त्याला कोंब फुटतात म्हणलं. आणि सायंकाळच्या आकाशाच्या रंगाचा, सायंकाळच्या आकाशामध्ये जे रंग लाल लाल दिसतो, तशी लाल लाल शरीर दिसून हे सर्व रक्तिमा काढून नवीन शरीर घडविले आहे की काय, असं असणारं त्या ठिकाणी हे शरीर दिसतो. आणि आत्मज्योतीचे पूर्ण नवीन आत्मज्योतीचे लिंगच तयार केले आहे की काय, असं लाल स्वरूप दिसतो. केसराचा धनवट आकार किंवा चैतन्य रस शरीररूपी मोशीत ओतून तयार झालेला आकार असे वाटते. हे शरीर म्हणजे मूर्तिमंत शांतीचं आहे. ते शरीर जणू आनंदरूपी चित्राचा रंग किंवा आत्मसुखाचे रूप दिसते, किंवा संतोषरूपी वृक्षाचे मूळ धरलेले रोपच दिसते. तो देह जणू सोनचाफ्याची मोठी कळी, अमृताचा पुतळा किंवा कोमलतेचा बहार आलेला मळा होतो. शरद ऋतूच्या ओलाव्याने तरारलेले चंद्रबिंब मूर्तिमंतच असते, मूर्तिमंतच तेजच आसनावर बसलेले आहे. ज्यावेळी कुंडलिनी हे 17वीचे चंद्रामृत प्रशान करते, ज्यावेळी शरीर असे होते की त्याला प्रत्यक्ष यम देखील मिळतो, म्हणजे शरीराला यम देखील मिळतो. म्हातारपण मागे फिरते आणि तारुण्याचा वियोग घडतो. लुप्त झालेली बालावस्था पुन्हा प्राप्त होते. आणि जे वृद्धावस्था आहे ते संपूर्ण तारुण्यावस्था होती, तारुण्यावस्था संपूर्ण बालावस्था पुन्हा प्राप्त होते. तसे पाहिले तर आणि या वयाने लहानसा दिसतो म्हणलं. आणि वयाने लहान दिसतो, पण सामर्थ्याने खूप मोठा पराक्रमी असतो म्हणलं. असं धैर्याचा मोठापणा त्या शरीराला येतो. आणि सोन्याच्या वृक्षाला येणाऱ्या पालवीत रत्नाची नित्य नूतन कळी उमलावी, त्याप्रमाणे योग्याला नवी चांगले नखे फुटतात. त्याला दुसरे दात सुद्धा येतात, त्याला दुसरे नवीन दात येतात. जणू काही दोन्ही बाजूने हिऱ्याची ओळ बसवली आहे. त्याच्या तोंडामध्ये जे नवीन दोन्ही दात येतात आणि ते दोन्ही दात म्हणल्यानंतर एकसारखं त्या सोन्यावर जसे हिरे बसवतात तसं हे दात नसून हिरेच आहेत की काय, असं असणार त्या ठिकाणी त्या दात दिसू लागतात म्हणलं. सौहार्दाच्या मानकांच्या बारीक कणासारखी सर्वांगावर रोमांचे आगळे उगवतात म्हणलं. हातापायांचे तळवे तांबड्या कमल पुष्पावर, आणि हातापायाचे हे ते तळवे जे आहेत म्हणलं तर ते जसं कमळाचं पुष्प असते म्हणलं, कमळाचं फूल, त्याचप्रमाणे ते तांबड्या प्रकारे आणि दिसतात म्हणलं. आणि डोळे किती स्वच्छ होतात, ते काय सांगू म्हणलं. परिपक्वतेच्या स्थितीत आल्यामुळे मोती शिंपल्याच्या पोकळीत सामावत नाहीत, आणि मग शिंपल्याच्या पदराची शिवण जशी उकलते, त्याप्रमाणे योग्याची दृष्टी पापण्याच्या पोकळीत न मावता ती पापण्यांना व्यापून बाहेर येऊ पाहते. ती दृष्टी अर्धवटच असलेली असते, पण आकाशाला व्यापणारी होती. अर्जुना ऐक, योग्याचे शरीर सोन्यासारखे तेजस्वी आणि कांतिमान होते, परंतु त्याच्या शरीराला वायूचे हलकेपणा प्राप्त होते. कारण त्यामध्ये शरीरातील पाणी पृथ्वी यांचे जडांश नष्ट झालेले असतात. मग त्या योग्याला समुद्रापलाकडे जे आहे ते संपूर्ण दिसते म्हणून. आणि स्वर्गाचं नाद, स्वर्गामध्ये काय होले स्वर्गाचा नाद ऐकू येते. आणि मुंगी सुद्धा पृथ्वी तलावर काय करू लागले ते मुंगीचं सुद्धा आवाज तो जाणू शकतो आणि ओळखू शकतो. आणि तो वाऱ्याच्याच घोड्यावर बसतो म्हणून. वाऱ्याच्याच घोड्यावर बसून पाण्यावर चालत बी जर गेला तर त्याला पाणी स्पर्श करू शकत नाही म्हणून. आणि असा असणारा वाऱ्याच्या घोड्यावर बसून पाण्यावर चालत जातो, पण पाणी त्याला स्पर्श सुद्धा करू शकत नाही. अशा प्रकारच्या त्याला वेगवेगळ्या सिद्धी त्याला प्राप्त होतात. म्हणून अर्जुना इकडे लक्ष दे. हे प्राणवायूचा हात धरून हृदय कोशाच्या तळाची पायरी करून आणि सुषुम्ना या मध्यनाडीचा जिना चढून जी कुंडलिनी हृदयापर्यंत पोहोचली, ती कुंडलिनी जगदंबा आहे, सर्व जगाची माता आहे, जी ब्रह्मचैतन्य जीवाच्या सार्वभौमत्वाची शोभा आहे, जिने विश्वबीजाच्या योगी पुरुषरूपी कोमाला समाधीची शीतल सावली केली आहे.
हे शून्य लिंगाची साकार पिंड आहे. परमात्मरूपी शिव प्रतिमेची करंडी आहे, जी ओंकाराची उघडपणाने प्रत्यक्ष जन्मभूमीच आहे. अशा प्रकारची ही राजसवाळी कुंडलिनी हृदय कोशात आली म्हणजे प्राणाच्या साह्याने, परंतु प्राणवायूच्या आघाताने जो नाद होतो तो अनाहत नाद सुरू होतो. कुंडलिनी शक्तीच्या अंगालाच लागून ज्ञानरूप चैतन्य अनाहत चक्रापर्यंत आलेले असते. त्यामुळे त्याला हे अनाहत नाद किंचित येऊ लागतात. अनाहत नादाचे 10 प्रकारचा घोष होतो. घोषनादाच्या कुंडीत ओंकार स्वरूपाप्रमाणे रेखलेल्या नादचित्राकृती उमटू लागतात. हे सर्व रूपकाची कल्पना करून अनाहत नादाचे स्वरूप जाणले पाहिजे. कल्पनेत हे नादाची जाणीव होणे शक्य नाही. खरे म्हटले म्हणजे या अनाहत चक्राच्या ठिकाणी कशाची गर्जना होते यांची प्रतीती हे योग्य वाचून दुसऱ्याला इतरांना कुणालाच कळू शकणार म्हणून. अर्जुना, मी विसरून गेलो बघ. हृदयाकाशात जोपर्यंत प्राणवायू आहे तोपर्यंत अनाहत नाद असतो. प्राणाच्या नाशानंतर नादही लयास जातो. या अनाहस नादाच्या मेघगर्जनेने सर्व हृदयाकाश दुमदुमू लागते. तेव्हा ललाट असताना असलेली ब्रह्मरंध्राची खिडकी सहज उघडली जाते. अर्जुना ऐक, त्या ठिकाणी हृदयाकाशावर कमळगर्भाच्या आकाराचे जे शुद्ध मदाकाश आहे तेथे चैतन्य अतृप्त स्थिती असते. त्या मदाकाशाच्या घरात परमेश्वरी कुंडलिनी देवतेने प्रवेश केली की जीव चैतन्याला तेजाची मेजवानी अर्पण केली असते. बुद्धीच्या भाजीसह हातावर घेतलेल्या शुद्ध भोजनाचा नैवेद्य ज्यामध्ये द्वैताची चव लागत नाही असा अर्पण केला आहे. अशा प्रकारे जीवन चैतन्याला आपली कांती अर्पण करून ती केवळ प्राणवायूच्या स्वरूपात येते. त्यावेळी ती कशी भासते म्हणशील तर ऐक. जणू वाऱ्याची पुतळी सोनसळी भरजरी वस्त्र पांघरली होती. ती कुंडलिनी फेडून दूर ठेवावी तशी दिसली, किंवा वायूच्या अंगाशी झोंबलेली दिव्याची ज्योत मालवते. अथवा आकाशात क्षणभर लकलकून वीज आदर्श व्हावी, अथवा हृदय कमलापर्यंत जणू काही सोन्याच्या सरीसारखी दिसणारी, किंवा प्रकाशरूप पाण्याच्या झराप्रमाणे वाहत आलेली ती कुंडलिनी मग हृदयरूप पोकळ जमिनीत एकदम जाऊन जिरते. अशा प्रकारे शक्तीचे स्वरूप शक्तीमध्येच विलीन होते. अशा स्थितीला शक्तीच म्हटली पाहिजे. एरवी ती केवळ प्राणवायूच आहे, मात्र तिच्यातील नाद, कांती, तेज इत्यादी दिसून येत नाहीत. या अवस्थेत मनाचा निग्रह वायूला ताब्यात ठेवणे, ध्यानाचा आदर करणे हे येथे उरत नाही. मग संकल्प विकल्पाचे महत्त्व या श्रेष्ठतम अवस्थेत राहत नाही. ही स्थिती पंचमहाभूताची आटण्याची मुसच होय. योग साधनाच्या मार्गाने देहातील पंचमहाभूताचा नाश करणे हे नाथ संप्रदायाचे रहस्य आहे. परंतु अर्जुनाला सांगण्याच्या निमित्ताने तोच अभिप्राय श्री महाविष्णू श्रीकृष्ण सांगतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, भगवंताने गीतेमध्ये जे योग साधनेची संक्षेपणे ध्वनित केली आहे त्यांची गूढ रूपाची बंधने तोडून यथार्थ रूपाचे वस्त्रे झटकून श्रोते हे या मालाचे चांगले गिरायक आहेत हे जाणून त्यांच्या पुढे मी हे सनंग ठेवले आहे. अर्जुना ऐक, कुंडलिनी जेव्हा निस्तेज होते तेव्हा देहातील पंचमहाभूताचे स्वरूपी लुप्त होते आणि तो योगी जगाच्या डोळ्याला आपल्या सत्यस्थितीत दिसत नाही. वास्तविक तो देह पूर्वीसारखाच सावयव तर दिसतो, परंतु तोच देह आता वायूचा बनला आहे अशी दिसते. किंवा केळीचा गाभा अंगावरची संपूर्ण रोपटी टाकून उभा असावा, किंवा आकाशाचा तयार केलेला अवयव असावा. त्याप्रमाणे शरीर बनवून आकाश मार्गाने जाऊ शकते, म्हणून त्याला खेचर असे म्हणतात. अशी योग्यता प्राप्त झाल्यावर लोकांमध्ये त्यांचा देह एक चमत्कार वाटू लागतो. असा योगी जेव्हा चालतो तेव्हा त्याच्या प्रत्येक पावलाबरोबर अष्टसिद्धी हात जोडून उभे असतात. परंतु आपल्याला त्या सिद्धीशी काय कर्तव्य आहे? अर्जुना, मुख्य गोष्ट अशी आहे की योग्याच्या शरीरातच पृथ्वी, आप, तेज या तिन्ही भूतांचा असा लोप होतो. पृथ्वीचा अंश पाण्यात विरघळतो, पाण्याला तेज नाहीसे करते आणि तेजाला वायू हृदयाकाशात नाहीसा करतो. नंतर एकटा वायू राहतो, परंतु तो शरीराच्या आकाशाशी राहतो. मग तोही कालांतराने आकाशात समरस होऊन लोप पावतो. त्यावेळी त्या शक्तीची कुंडलिनी हे नाव नाहीसे होते. तिला मारुत वायू असे नाव प्राप्त होते. जोपर्यंत ती शिवाशी एकरूप होत नाही तोपर्यंत तिची शक्ती पण कायम असते. मग ती जालंधर बंधाचा त्याग करून तालुस्थानी 9 इंद्रियाचे ऐक्य होण्याचे काकीमुख म्हणून धाबेदार आहे. त्याचे तोड फोडून ब्रह्मारंध्रात प्रवेश करते. तेथे ओंकाराच्या पाठीवर पाय देत झपाट्याने पशंतीची पायरी मागे टाकते. समुद्रात नदी शिरावी
त्याप्रमाणे ओंकारातील अर्धमात्रेसह 3 मात्रा ब्रह्मानंदात प्रविष्ट होतात. मग ती शक्ती ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी स्थिर होते आणि सोहम भावनेने जणू भाव पसरून धावत जाऊन परब्रह्माला मिठी मारते. त्यावेळी पंचमहाभूतांचा पडदा नाहीसा होऊन मग शक्ती परमात्मा यांचे दडालिंगन होते व ती आकाशासह त्या परब्रह्माशी एकजीव होऊन आटून जाते. मेघाच्या मुखातून वर्षावाच्या रूपाने शुद्ध झालेले समुद्राचे पाणी नदीच्या प्रवाहात पडते, पण शेवटी समुद्राला मिळून मूळ रूपच पुन्हा समुद्राला पावते. त्याप्रमाणे देहाच्या साह्याने जीवस्वरूपच परमात्मा स्वरूपात प्रवेश करतो, त्याचे ऐक्य होते. आता या अवस्थेत पूर्वी द्वैत होते काय? स्वतः सिद्ध एकच वस्तू होते असा विचार करण्यास जागा उरत नाही. आकाश महाशून्यात लय होते अशी जी स्थिती असते त्या स्थितीचा अनुभव जेव्हा येतो तेव्हाच बरोबर कळते. म्हणून तेथील अनुभवाची गोष्ट बोलायला संपर्क शब्दच असून सापडत नाही तर संवादाच्या प्रांतात प्रवेश करून घेता आला असता. अर्जुना, सहजपणाने पाहिले तर अभिप्राय व्यक्त करण्याचे आंतरिक सामर्थ्य गुणाचा अभिमान बाळगणारी वैखरी आणि या ठिकाणी निरुपयोगी झाली आहे. भोईच्या मागच्या बाजूला जे आज्ञाचक्र आहे त्या ठिकाणची प्रवेशकाराचा प्रवेश होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे एकट्या प्राणवायूला आकाशापर्यंत प्रवेश करणे संकटाचे वाटते. नंतर तो प्राणवायू ब्रह्मरंध्रातील आकाशात विरून गेला की त्या स्थितीचे वर्णन करण्यास शब्द न राहिल्याने शब्दाचे सामर्थ्य मावळते आणि मग आकाशाचाही लय झाला. तो झाला म्हणजे सर्व लय महाशून्याच्या आघात डोहात गगनाचाही ठाव लागत नाही. तिथे शब्दाचा निभाव कसा लागणार बरी? म्हणून मी ही प्रभ्रमाची स्थिती शब्दाने वर्णन करता येईल, कानाने ऐकता येईल असे खरोखर स्पष्ट उघडे नाही. ही गोष्ट त्रिवार सत्य आहे. जेव्हा काही सुदैव योगाने सहज अनुभवलेले असेल तेव्हा आपण होऊन ते प्राप्त करून घ्यावे व आत्मस्वरूप व्हावे इतकेच येथे सांगता येते. ही अवस्था प्राप्त झाल्यावर यापुढे योग साधनापैकी जाणून घ्यायचे असे काही राहत नाही. म्हणून अर्जुना, उगीच हीच पुनरुक्ती किती करावी? अशा प्रकारे जेथे सर्व शब्द माघारी फिरतात, संकल्पाचे आयुष्यही राहत नाही, जेथे विचाराचा वारा शिरत नाही, जे ध्यान प्राप्त होणाऱ्या उन्मनी अवस्थेचे सौंदर्य आहे, जे समाधी अवस्थेचे भरधार वैभव आहे आणि ज्याला आरंभ नाही, अपरिमित सर्वश्रेष्ठ आहे, जेथे आकाराची मर्यादा मोक्षाची केवळ स्थिती आहे, जेथे आधी अंत नाहीशी झाले आहेत, जे या सृष्टीचे मूळ कारण आहे, ते अग्नीचे तेज आहे व जे केवळ आनंदाचे चैतन्यच आहे. अर्जुना, जे पंचमहाभूताचे बीज आहे, जे महातेजाचे तेज आहे, हे असे जे एकंदरीत माझे आत्मस्वरूप म्हणून जाणावे. नास्तिकांनी भक्तसमूहाचा छळ केलेला पाहून ही चतुर्भुज प्रतिमा त्या स्वरूपातून साकार झाली. अंतिम साध्य हाती येईपर्यंत ज्यांचे निश्चय टिकतात ते पुरुष अवर्णनीय अशा महासुखात्मक परमात्म तत्व आत्मस्वरूपाला पावले आहेत. आम्ही जे योगसाधन सांगितले त्याप्रमाणे करून ज्यांनी शरीराचे सार्थक केले ते योगाभ्यासाने शुद्ध होऊन आमच्याच योगितेला पोहोचले. देहाच्या मुशीत परब्रह्माचा रस ओतून परब्रह्माचे ओतीपुत्रे तयार झालेत, असे त्यांचे देह कांतिमान दिसतात. हा अनुभव अंतर्यामी प्रकाशेल तर हे सगळे विश्व प्रत्यक्षच परब्रह्मच आहे असे होते. हे ऐक अर्जुना. अर्जुन म्हणाला, देवा, आपण म्हणता हे निश्चित खरे आहे. देवा, आता आपण हे योगरूप साधन सांगितले ते ब्रह्मप्राप्तीचे ठिकाण आहे, म्हणूनच ब्रह्मप्राप्ती घडून येते. हा योगाभ्यास जे दृढनिष्ठेने करतात ते निसंशय ब्रह्मभावाला पोहोचतात, हे तुमच्या सांगण्याच्या पद्धतीवरून मला समजले आहे. देवा, हे वर्णन ऐकतानाच चित्तात या विषयाचे यथार्थ ज्ञान उत्पन्न होते, मग त्याच्या अनुभवाने तज्ञता का बरी येणार नाही? म्हणून आता या विषयासंबंधी वेगळे विचारण्याजोगे उरले नाहीच. तरीही मी एक गोष्ट विचारतो, तिकडे एक क्षणभर लक्ष द्या. देवा, आता तुम्ही जो योग सांगितला तो माझ्या मनाला फार आवडला, परंतु सामर्थ्याच्या दृष्टीने मी उन्हा पडत असल्याने मी तो करू शकणार नाही. माझ्याजवळ स्वभावतच जेवढे सामर्थ्य आहे त्याने हा योगमार्ग सिद्धीला गेला तर या मार्गाचा मी सहज अभ्यास करेन. किंवा देवा, तुम्ही जे सांगता ते करण्याच्या माझ्या अंगी पात्रता नाही, तर माझ्या योग्यतेला विचारतो आहे. योग्यते वाचूनही ब्रह्मप्राप्तीचे एखादे साधन असू शकेल अशी माझ्या मनाची समजूत झाल्यामुळे हे कारण निर्माण झाले आहे. अहो हे मी सगळे ऐकले, पण ज्याला वाटेल त्यांनी या साधनांचा अभ्यास केला तर त्याला योगाची प्राप्ती होईल काय? आता अधिकारा वाचून केलेला अभ्यास सिद्धीला जात नाही असे काही आहे काय? तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, हे काय बरे विचारतोस? हे मोक्षप्राप्तीचे कार्य तर खरोखर असाधारण आहेच, त्यामुळे याला अधिकाराची आवश्यकता असते. याशिवाय जी साधारण व्यावहारिक कार्य असतात ती अधिकाराच्या प्राप्ती वाचून सिद्धीस जातील काय?
पण जिला योग्यता म्हणतात ती प्राप्तीच्या स्वाधीन आहे. अधिकार संपन्न होऊन केलेले कार्यारंभीच फलद्रुम होते. असे असल्यामुळे योग फळाकरता योग्यता सहजपणाने मिळणार नाही. अशा अधिकाराची कोठे खाण असते काय? एखादा पुरुष थोडा विरक्त, शारीरिक गरजांच्या बाबतीत थोडा निग्रही झाला तर तो तेथे योग्य अधिकारी ठरणार नाही का? वासनेचा त्याग करून विहित कर्मे करण्याच्या युक्तीने योग साधनेसाठी लागणारी पात्रता त्याला प्राप्त होईल, असे सांगून अर्जुनाच्या मनातील विवंचना श्रीकृष्णाने दूर केली. मग ते अर्जुनाला म्हणाले, असा नियम आहे की विषय वासनाचा त्याग न करता विहित कर्मे करतो त्यालाही योग्यता प्राप्त होते, त्यालाही योग्यता प्राप्त होत नाही. जो रसनेचा दास झाला आहे, निद्रेच्या स्वाधीन झाला, तो योगाचा अधिकारी होत नाही. किंवा जो दुराग्रहीवर्तीने भूक व तहान यांच्याकडे दुर्लक्ष करून आहार तोडतो किंवा अशा हट्टाने झोप घेण्याचे नाव घेत नाही, स्वतःला देहदंड करून घेण्याचा नंगानाच घालतो, त्याच्या स्वाधीन शरीर नसते, मग त्याला योग कसा साधणार? म्हणून विषयाचा अतिरिक्त उपभोग नको. त्याचप्रमाणे त्याला द्वेष किंवा पूर्ण प्रतिबंध करावा हे सुद्धा योग्य नाही. देहधारण करण्यासाठी अन्नसेवन तर केले पाहिजे, परंतु ते नियमाच्या मापाने मोजूनच अन्नसेवन केले पाहिजे. त्याचप्रमाणे सर्व क्रिया आचाराव्यात, मोजकेच शब्द बोलावेत, बेताच्याच पावलाने चालावे. तसेच ठराविक वेळेस झोपेलाही मान द्यावा. जगायचे झाले तरी ते प्रमाणात असावे. अशा नियमितपणे वागण्याने शरीरातील धातू समप्रमाणात राहून सुख होईल. याप्रमाणे नियमाच्या हाताने इंद्रियांना विषयांचे खाद्य द्यावे, तेव्हा मन हे संतुष्ट होते. बाह्य इंद्रियांना नियमित आहार विहाराचे वळण पडते, तसतसे अंतःकरण सुख वृद्धिगत होते. अशा स्थितीत योगाच्या अभ्यासाचे प्रयास न करता सहजच योग प्राप्ती होते. भाग्योदय झाले की उद्योगाच्या निमित्ताने सर्वत्रचे ऐश्वर्य घरी चालत येते. भाग्योदय झाले की उद्योगाच्या निमित्ताने सर्वत्रचे ऐश्वर्य घरी चालत येते. तर आपलं भाग्य जर चांगलं असेल, दैव चांगलं असेल, तर जे व्यवसाय करू लागलेला आहे तर ते ऐश्वर्य घरी चालून येते. जर भाग्य चांगलं नसेल तर व्यवसाय जर केलं तर ते यश प्राप्त होणार नाही. त्याप्रमाणे नियमितपणे आहार विहार करणारा पुरुष गमतीने योगाभ्यासाच्या मार्गाकडे वळतो, त्याला जो अनुभव प्राप्त होतो तो आत्मसिद्धीच्या रूपाने फलद्रुप होतो. म्हणून अर्जुना, त्या भाग्यवान पुरुषाला हा नियमित केलेला कर्मयोग साधला तर तो मोक्षाच्या सिंहासनावर विराजमान होतो. नियम आणि योग या गंगा यमुनांच्या योग्यांच्या शरीररूपी पर्यवेक्षित संगम होतो. त्या शरीरात त्याचे मन शरीरत्याग होईपर्यंत हलू नये असा त्याच्या मनाचा संकल्प होतो. अर्जुना, तो त्याला योगयुक्त म्हणतात. प्रसंगानुसार तुला सांगतो की अशा योगयुक्त पुरुषाला निवाऱ्यातील दिव्याच्या ज्योतीची उपमा देता येईल. आता तुझ्या मनातील अभिप्राय ओळखून आम्ही जे काही तुला सांगतो ते नीट मन लावून ऐक. तू योगप्राप्तीची इच्छा बाळगतोस, पण अभ्यासाचे प्रयास करण्यास तत्पर होत नाहीस. ते का? तू योगाच्या कठीणपणाला भीतोस काय? तरी अर्जुना, योगाभ्यास फार कष्टाचा आहे अशी तुझ्या मनात धास्ती असली तरी ती जशी होऊ देऊ नकोस. ही द्वार इंद्रिय लहान गोष्टीचा मोठा भाव निर्माण करतात. असे पहा, जे आयुष्याला स्थिर करते आणि देह सोडून जाणाऱ्या प्राण्याला परत देहात फिरवणार नाही. इतके गुणकारी दिव्य औषध कडू असले तरी जीभ त्याला शत्रू समजत नाही का? त्याप्रमाणे आपल्या हित्याला जे पोषक आहे ते कर्म त्या इंद्रियांना नेहमीच क्लेशदायक वाटते. नाहीतर या योग साधनासारखे सोपे असे खरोखरच दुसरे काही नाही. म्हणून आसनाच्या बळकटपणापासून समाधीपर्यंत जो आम्ही योगाभ्यास चांगल्या प्रकारे सांगितला आहे त्याने या इंद्रियाचा निरोध होईलच. एरवी या योग साधनेने जेव्हा इंद्रियाचे नियमन केले जाते तेव्हा चित्त आत्मस्वरूप भेटीला जाते. ते चित्त विषय सुखापासून प्राप्त होऊन अंतर्मुख बनते आणि आपल्या आत्मस्वरूपाला पाहते आणि पाहिल्याबरोबर त्याला ओळख पटवून मी स्वतः हेच तत्व आहे असे चित्त म्हणते. चित्ताला आत्मस्वरूपाची ओळख पडताच ते सुखाच्या साम्राज्यावर बसते. चित्त आत्म्याशी समरस झाल्याने ते परमात्म्य तत्वाशी एकरूप होऊन जाते. त्याच्या पलीकडे श्रेष्ठ व प्राप्य दुसरे काही नाही. ज्याचे सत्यज्ञान इंद्रियांना मुळीच होत नाही त्याच्यात लीन होऊन ते आपल्याच ठिकाणी आत्मसुखात राहते. मग मेरू पर्वतापेक्षाही मोठे असे दुःखाचे पर्वत त्याच्या देहावर कोसळले तरी त्याचे चित्त दडपले जात नाही व त्याला दुःख वाटत नाही. किंवा शस्त्राने देहाचा छेद केला किंवा अग्नीमध्ये त्याला नेऊन पडला तरी महासुखात गाढ झोपलेल्या त्यांच्या चित्ताला जाग येत नाही.
अशा प्रकारे योग्याचे चित्त आत्मस्वरूपात प्रवेश झाले म्हणजे मग देहताम्य घेत नाही. त्याला अलौकिक आत्मसुख लाभल्यामुळे ते देहाच्या सुखदुःखाची जाणीव विसरते. ज्या आत्मसुखाची आवडी झालेले मन संसाराच्या तोंडात पूर्वी अडकलेले असते तेच मन वासनेचे स्मरण करीत नाही. जे सुखयोगाचे सौभाग्य शोभा संतोषाची राज्यसंपत्ती आहे, ज्या सुखाकरिताच ज्ञानाची जाणीव उपयुक्त ठरते, ते सुख योगाचा अभ्यास करून मूर्तिमंत पाहिले पाहिजे. आणि असे दिसू लागल्यावर तो पाहणारा तद्रुपच होऊन जातो. बाबा अर्जुना, हा योग तुला अवघड वाटतो, परंतु एका दृष्टीने अत्यंत सोपा आहे. मात्र संकल्पाचे पुत्र काम क्रोधादिकांचा संहार करून संकल्पाला पुत्र सुखाचे दुःख होईल असे केले पाहिजे. जर हा संकल्प पंचविषय ठार झाल्याचे ऐकले आणि इंद्रियावर नियमन झाल्याचे त्याच्या दृष्टीस पडले, तेव्हा तो आपली छाती फोडून प्राणत्याग करेल. अशा तऱ्हेने मनाला वैराग्य प्राप्त झाले तर संकल्पाची ये जा संपेल आणि बुद्धी मोठ्या सुखाने धैर्याच्या राजवाड्यात नांदू लागेल. बुद्धीला जर धैर्याचा आधार मिळाला तर ती मनाला अनुभवाच्या मार्गाने हळूहळू चालून अखेर परमात्मा मंदिरात आणून बसवी. संकल्पाचा त्याग करून परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती होऊ शकते, हे तू ध्यानात घे. आणि हा प्रकारही तुला साधत नसेल तर दुसराही सोपा मार्ग आहे, तो ऐक. अर्जुना, अशा प्रकारे मनापासून निग्रह आपलासा करावा किंवा ज्या योगाने केलेल्या निग्रहाच्या निश्चयाबाहेर आपले पाऊल पडता कामा नये. जर एवढ्या निग्रहाच्या निश्चयाने चित्त स्थिर झाले तर सहजच ते कामास आले असे समजावे. पण एवढ्याने जर मन स्थिर झाले नाही तर मनाला सैवर धावू द्यावे. सैवर पण भरकटणाऱ्या मनाला निग्रह करून परत आणावे आणि पुष्कळ वेळा घडले म्हणजे ते आपोआपच स्थिर होईल. निग्रहाचा अभ्यास केल्यानंतर स्थिरपणाच्या साह्याने मन आपोआप आत्मस्वरूपाजवळ येऊन राहील. प्रभावाने सर्व त्रैलोक्य प्रकाशित होईल. आकाशात मेघाचे पटल आकाशाहून भिन्न बसते व त्याचे अस्तित्व आपणास जाणवते. पण ते पटल जेव्हा विरून जाते तेव्हा सर्वव्यापी आकाशच उरते. त्याप्रमाणे अभ्यास योगाने चित्त आत्मस्वरूपात लयाला जाते आणि सारे विश्व ब्रह्मस्वरूपी बनते. अर्जुना, संकल्पाच्या विषय वासनेच्या संपत्तीचा त्याग करून पुष्कळ साधकांनी सोप्या योगनिष्ठेने आत्मप्राप्तीचा अनुभव घेतला आहे. तो साधक सुखाच्या संगतीने सुलभ उपायाच्या साह्याने परब्रह्माच्या स्वरूपात मिसळून गेले. ज्याप्रमाणे मीठ पाण्यात विरघळून जातो त्याचे मन परब्रह्माशी एकरूप झाल्यावर समरसतेच्या राजवाड्यात सर्व जगासह सुखाची दिवाळी करते. अशा रीतीने परब्रह्माशी मिलीन म्हणजे आपल्या पायाने उलट आपल्या मूळ स्वरूपाकडे जाणे असा हा अद्वैत प्रकार आहे. चित्तस्त्रयाचा हाही मार्ग तुला साधत नसेल तर दुसरे साधन आहे. मी सर्व देहांत आहे ही गोष्ट निर्विवाद आहे आणि तसेच माझ्या ठिकाणी सर्व विश्व सामावलेले आहे. अशा प्रकारे एकत्र येऊन विश्व व आपण परस्परात मिसळून गेलो आहोत. या मिश्रणातून बुद्धीला सत्य परमात्मा कळेल एवढे बुद्धीने ग्रहण केले पाहिजे. खरोखरच अर्जुना, जो पुरुष ऐकी भावनेने सर्व प्राणीमात्रामध्ये परमेश्वराचा अंश आहे असे समजून मला भजतो, सर्व प्राणीमात्रामध्ये परमेश्वराचा अंश आहे असे मला समजून मला भजतो आणि माझी पूजा करतो, मला मानतो आणि प्राणीमात्राचा देखाव भेदाने ज्याला त्यांचे वेगळे अस्तित्व जाणत नाही तो सर्वत्र केवळ माझे एकत्व जाणतो. मग तो व परमात्मा एकमेकापासून भिन्न आहेत हे बोलणे व्यर्थ आहे. असे मी बोललो नाही तरी तो परमात्मा म्हणजे मीच. दिवा आणि प्रकाश यांच्यामध्ये एकतेची भावना असते. माझ्या ठिकाणी आणि मी त्याच्या ठिकाणी असतो. ज्याप्रमाणे पाण्याचे अस्तित्वाबरोबर ओलावा किंवा रस आहे, आकाश म्हणले की त्याच आकाराची पोकळी असते, त्याप्रमाणे माझ्या स्वरूपाने त्या पुरुषाला आकार प्राप्त झाला आहे. वस्त्रामध्ये सर्व एकत्र धागा असतो. त्याच एकात्म्याच्या दृष्टीने सर्व तो मला पाहतो. अथवा अलंकार बहुविध आकाराचे असले तरी त्यातील सोने पुष्कळ प्रकारचे नसते. अशी पर्वताप्रमाणे त्याची अचल ऐक्यस्थिती झाली आहे. किंवा झाडाला जेवढे पाने असतात तेवढे रोपे लावलेली नसतात, ती एका झाडाचीच असतात. अशा प्रकारच्या अद्वैताच्या ज्ञानोदयाने ज्याची द्वैताची रात्र संपली आहे तो पुरुष प्रारब्ध योगाने पंचमहाभूतात्मक शरीरात सापडला असला तरी अनुभवाच्या योग्यतेने माझ्याशी समतोल ठरलेला असल्यामुळे तो कसा देहाशी तादात्म्य पावेल. त्याला आत्मानुभवाने विश्वव्यापकतेची जाणीव झाली आहे. त्याला व्यापक म्हटले नाही तरी तो सहजपणाने विश्वव्यापक झालेला असतो. आता तो देहधारी असला तरी त्याला
देहाभिमान आणि आसक्ती उरत नाही अशी स्थिती शब्दात वर्णन करणे शक्य असते, तर तसे केले असते. म्हणून यांचा शब्दविस्तार नको. जो सतत आपल्यासारखे सर्व चराचराला पाहतो, ज्याच्या मनाला सुख दुःखादी मर्मे आणि देह इंद्रियांनी केलेली पुण्यात्मक कर्मे ही दोन्ही आहेत, असे तो मनाने जाणत नाही. जगात जे समविषम आणि इतरही चित्रविचित्र पदार्थ आहेत, ते सर्व जणू आपलेच अवयव आहेत असे तो मानतो. हे एक एक काय वेगळेपणाने सांगायचे कारण नाही. ज्याला एकंदरीत सर्व त्रैलोक्यच आत्मस्वरूप आहे असे स्वभावताच अनुभवास झाले, तोही मानव देहधारी असतो. त्याला पार्थिव शरीर असतेच. लौकिक व्यवहारात त्याला प्रसंगानुसार सुखी अथवा दुःखी म्हणतात, परंतु असा पुरुष साक्षात परब्रह्मच आहे. आपल्या ठिकाणी विश्व पाहावे आणि साऱ्या विश्वाच्या ठिकाणी स्वतःचे रूप पाहावे, म्हणजेच विश्वरूप होऊन जावे. अशा साम्याची तू उपासना कर. श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, तुला आम्ही वारंवार याकरता सांगत आहोत की या साम्यापलीकडे या जगात मिळविण्याचे असे काहीच नाही. हेच अत्यंत श्रेष्ठ असे साध्य आहे. अर्जुन म्हणाला, देवा, तुम्ही आपल्या कल्याणाच्या दृष्टीने अत्यंत कळकळ वाटून सांगत आहात, परंतु मनाच्या चंचलतेमुळे सांगणे आमच्या अनुभवास येण्यास पुरे पडत नाही. हे मन कसे व केवढे याचा विचार करून म्हटले तर याचा ठाव लागत नाही. एरवी याला मुक्तसंचार करण्यास त्रैलोक्य देखील अपुरेच आहे. मग मनाला कसे थोपून धरणार? माकड कधी स्थिर राहील का? थांब म्हणल्याबरोबर वादळी वारा थांबेल काय? जे मन बुद्धीच्या ज्ञानाचा वेळोवेळी छळ करते, निश्चयाला ढासून टाकते, सात्विक धरेला चकविते, जे सारासार विचारशक्तीला भुरळ घालते, संतोषाला विषयाचे व्यसन लावते, स्वस्थ बसावे असे वाटले तरी दाही दिशांना भरकटण्यास लावते, ज्याला अरू म्हटले तरी जास्त उसळते, संयम करण्याचा प्रयत्नच आवेश वाढविण्यास सहाय्य होतो, असे खोडकर मन आपल्या स्वभाव टाकेल काय? म्हणून आमचे मन निश्चल होईल आणि आम्हाला साम्यावस्था प्राप्त होईल, हे विशेष प्रयत्नाने शक्य होणार नाही. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, तू म्हणत आहेस ते खरे आहे, तसेच आहे. खरोखर या मनाचा चंचलता हा स्वभाव आहे, परंतु वैराग्याच्या सहाय्याने आणि योगाभ्यासाच्या अंतर्मुख मार्गाकडे वळविले तर काही काळाने ते स्थिर होऊ शकेल. कारण या मनाचा एक विशिष्ट चांगला गुण असा आहे की याने एकदा त्याची गोडी चाकली की त्या गोडीची चटक लागून ते त्याच ठिकाणी घुटमळते. म्हणून त्याला कौतुकाने आत्मसुखाची गोडी लावावी. एरवी ज्यांनी वैराग्याची भावना मनी जागविली नाही, योगाभ्यासाचा प्रयत्न करीत नाही, त्यांना हे मन आवरणे कधीही शक्य नाही. हे आम्हालाही मान्य नाही काय? परंतु जर नियमांच्या वाटेला जायचे नाही, वैराग्याचे कधीच स्मरण केले नाही, केवळ विषय वाचण्याच्या डोहात बुडी देऊन राहावयाचे अशा विषयलंपट मनाला कधीही मनोनिग्रहाच्या कात्रीत युक्तिपरयुक्तीने हळूहळू पकडले नाही, तर ते मन कसे निश्चय होईल हेच तू सांग. म्हणून ज्या योगाने मनाचा निग्रह होतो अशा साधनाला प्रथम प्रारंभ कर. मग तुझे मन कसे ताब्यात राहत नाही हे आपण बघू. मनाचा संयम करणे पूर्णतही अशक्य असेल तर शास्त्रांनी जेवढी योगसाधने सांगितली ती सारी खोटी आहेत का? परंतु आपल्याला अभ्यास साधत नाही इतकेच फार तू म्हणावेस. अंगात योगसामर्थ्य आले तर या मनाच्या चंचलतेचे काय महत्त्व? योगसाधनेमुळे येणाऱ्या सामर्थ्यामुळे महातत्वावरील विजय मिळवता येतो. त्यावेळी अर्जुन म्हणाला, देवा, तुम्ही जे सांगितले ते अगदी योग्य आहे. खरोखरच योग सामर्थ्यापुढे मनाचे सामर्थ्य ते काय टिकणार? परंतु हा योग कशा प्रकारे साधता येतो? योगाच्या सामर्थ्याची इतकी दिवस वार्ताही जाणवत नव्हतो. म्हणून महाराज, आम्ही मनाला अनावार म्हणत आहोत. हे पुरुषोत्तमा, हे श्रीकृष्णा, आमच्या साऱ्या जन्मात केवळ तुमच्या कृपाप्रसादाने आम्हाला योगाचे ज्ञान झाले आहे. परंतु महाराज, माझ्या मनात सहजच आणखी एक शंका निर्माण झाली आहे. तिचे समाधान करण्यास श्रीकृष्णा तुझ्याहून वाचून कोणीही समर्थ नाही. म्हणून हे गोविंदा, हे श्रीकृष्ण, असे सांग की समज कोणी एक साधक श्रद्धेने योग्य परिश्रम न करता मोक्ष प्राप्तीकरिता प्रयत्न करीत होता. इंद्रियरूपी गावाहून निघून तो पुढे दूर झालेल्या आत्मसाक्षात्कार रूपी नगरीला येण्यासाठी श्रद्धेच्या मार्गाला लागला, परंतु आत्मसाक्षात्काराच्या मुक्कामापर्यंत पोहोचला नाही. वैराग्यामुळे पुन्हा माघारी संसार करावास वाटत नाही. अशा मधल्या अवस्थेतच त्याचे आयुष्यरूपी सूर्य अस्ताला गेला. जसे आकाशात अवेळी थोडेसे विरळ ढग टिकती नाही किंवा वर्षित नाही, त्याप्रमाणे या साधकाला संसार दुःख, संसार सुख आणि मोक्ष सुख ही दोन्ही दुरावलेले असतात. आत्मस्वरूपाची प्राप्ती तर दूरच राहिली. श्रद्धेच्या बळावर सोडलेल्या इंद्रिय सुखालाही तो पारखा होतो. अशा रीतीने श्रद्धेने आत्मसुख प्राप्त करण्यासाठी
निघालेल्या पुरुषाला आत्मसुख प्रपंच सुख यापैकी कोणतेही सुख उपभोगता येत नाही. त्याला मेल्यावर कोणतेही फळ प्राप्त होते. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, पार्था, अर्जुना, ज्याला मोक्षसुखाविषयी तीव्र आस्था आहे त्याला मोक्षापासून कोणती गती असणार. परंतु एवढेच एक घडते की मोक्ष प्राप्त होण्यासाठी त्या साधकाला मध्यंतरी काही दिवस थांबावे लागते. या विश्रांतीच्या कालावधीतही त्याला इतके सुख प्राप्त होते की जे इंद्रादी देवांनाही दुर्लभ असते. परंतु तोच साधक योगाभ्यासाच्या वेगवान पावलाने तातडीने योगसाधना करून मार्ग अक्रमित गेला असता तर आयुष्याचा सूर्य अस्ताला जाण्यापूर्वीच ब्रह्मसिद्धीच्या मुक्काम स्थळाला जाऊन पोहोचला असता. परंतु त्या साधकाच्या अंगी केवळ श्रद्धाच असल्यामुळे, पाहिजे तेवढा अभ्यासाचा वेग नसल्यामुळे विश्रांती घेणे साहजिकच आहे. परंतु विश्रांतीनंतर त्याला मोक्ष प्राप्त होतच असते. अशा पुरुषाचा चमत्कार आहे. जे स्थान प्राप्त करून घेण्याकरता इंद्राला अनेक परिश्रम करावे लागतात ते तो मुमुक्ष सहजपणे मिळतो. मग त्या लोकीचे उत्कृष्ट अलौकिक भोग असतील त्या सर्वांचा उपभोग घेत असताही त्याचे मन त्या भोगाला कंटाळते. हे भगवान, ब्रह्मप्राप्तीच्या मार्गात हे नसते विघ्न माझ्या पाठीशी कशाला लागले आहे असा तो सर्व काळ पश्चाताप करीत असतो. नंतर तो मर्त्युलोकात जन्म घेतो, जेथे सर्व धर्माचे वस्तिस्थान, सकल ऐश्वर्याचे आगार असलेले कुलरूपी शेत, त्यामध्ये कापणी झालेल्या पिकाच्या बीजातून नव्याने रोपाप्रमाणे उगत फुलतो. तो अशा कुलात जन्म घेतो की जेथे नीतिमार्गानुसार आचरण घडते, सत्यपूर्ण शुद्ध भाषण होते आणि पाहावयाचे ते शास्त्रदृष्टीने पाहिले जाते. ज्या कुळात वेद हितावित्याविषयी जागृत दैवत आहे, वेदशास्त्र प्रमाण्यानुसार प्रत्येक आचरण, वर्णाश्रम, धर्मपालन हा ज्याचा व्यवसाय आणि सारासार विवेकपूर्ण विचाराला प्राधान्य आहे, ज्या कुळात ईश्वरचिंतनात काळ घालविला जातो आणि ज्याला आपल्या कुळातील पूज्य देवता हेच कुळाचे वैभव वाटते, अशी स्वतः संपादन केलेल्या पुण्याची जोड लाभल्यामुळे स्वर्गाधिक सुखाचा अनुभव घेऊन अशा अनुकूल परिस्थितीत तो योगभ्रष्ट जन्माला येतो. किंवा जे ब्रह्मज्ञान रूपी अग्नीची सेवा करतात, जे ब्रह्मनिष्ठ वेदसंपन्न असतात, ते महासुख क्षेत्राचे वतनदार आहेत. जे सिद्धांत शास्त्राचे रहस्य जाणून ज्यांना त्रिभुवनावर विजय मिळवता येतो ते त्रिभुवनांचे राज्यकर्तेच आहेत. ते संतोषाच्या वनात ज्ञाननिरूपणाचे मधुर कुजन करणारे बोलणारे कोकिळ पक्षीच भासतात. जे विवेक वृक्षाच्या मुळाशी बसून निरंतर ब्रह्मरूप फळाचे सेवन करीत असतात, म्हणजे सारासार विवेकपूर्ण विचाराने आचरण अशा श्रेष्ठ योग्याच्या कुळात तो पुरुष जन्माला येतो. त्याचा देह हा आरंभी लहान असतो. त्या बालमूर्तीतून आत्मज्ञानाची पाठ होते. सूर्योदय होण्यापूर्वी ज्याप्रमाणे प्रभातीची प्रभा उजळते त्याप्रमाणे प्रौढ अवस्था प्राप्त होण्यापूर्वीच आणि पक्व वयदशीची वाट न पाहता बाळपणीच त्याला सर्वज्ञता लाभते. पूर्वजन्मीची संस्कारयुक्त सिद्धी बुद्धी प्राप्त झालेली असल्यामुळे मनाला सर्व विद्यांचा प्रसाद आपोआपच मिळतो आणि मग त्याच्या तोंडातून सर्व शास्त्रे सहजपणाने प्रकट होतात. असे जे उत्कृष्ट जन्म आहे की जे प्राप्त होण्याचा ध्यास मनात घेऊन इंद्रादी सर्वश्रेष्ठ देवही जप, होम इत्यादी सकाम बुद्धीने करीत राहिले आहेत. या मर्त्यूलोकाच्या श्रेष्ठत्वाची स्तुतीस्तोत्र प्रत्यक्ष देवानाही भाटाप्रमाणे गावे अशा प्रकारचा जन्म बाबा अर्जुना या योग भ्रष्टाला लाभतो. मागील जन्मात देहांत होईपर्यंत जी सद्बुद्धी त्याला प्राप्त झाली होती त्याच मर्यादेपासून ती वृद्धी अखंडित असते. ती या जन्मीही त्याला व्यापक स्वरूपात नवीन प्राप्त होते. जसे एखाद्या भाग्यशाली आणि पायाळू माणसाच्या डोळ्यात दिव्यांजन घातले जावे आणि मग तो भूमिगत खोलवर असलेले दर्व्याचे गुप्त साठे सहज पाहू लागतो, त्याप्रमाणे ज्या सिद्धांताचे गूढ उकलणे केवळ गुरुपदेशाने शक्य असते ते सिद्धांत रहस्य तो पुरुष सौबुद्धीने अचूक ग्रहण करतो. त्याची प्रबल इंद्रिये सहजपणे मनाच्या स्वाधीन होतात. मन वायूशी एकजीव होते आणि वायू आपोआपच चिदाकाश रूपी एकरूपी होते. असे कसे घडते कळत नाही. ही अवस्था अभ्यास त्याला आपोआप प्राप्त करून देतो. समाधीच अशा पुरुषाच्या मनाच्या शोधात स्वेच्छेने येते. तो योगभ्रष्ट जणू योगपीठाचे रक्षण करणारा प्रत्यक्ष भैरव किंवा योगारंभाचे गौरवस्थान किंवा परिपूर्ण वैराग्याचा मूर्तिमंत अनुभव अवतरला असे समजावे. हे पुरुष म्हणजे संसाराची मर्यादा मोजण्याचे जणू मापच आहे किंवा यम नियमादी अष्टांग योग साधनेचा जणू देवाचा होय. ज्याप्रमाणे सुवासाने चंदनाचे रूप धारण करावे त्या योगी पुरुषाच्या रूपाने प्रत्यक्ष संतोषच प्रगट झाला आहे किंवा सिद्धीच्या भांडारघरातून बाहेर काढला आहे. अशा रीतीने साधक दशेतच योग्यतेने वाढलेला दिसतो. कारण की कोट्यावधी शतवर्षात हजारो जन्माचे थोडे थोडे निष्काम पुण्य संचय करीत मोक्ष प्रतिबंधक अडचणी ओलांडून तो आत्मसिद्धीच्या किनाऱ्याला पोचतो.
त्या अर्थी मोक्षसिद्धीची सर्व प्रकारची साधने आपोआप त्याच्या मागे येतात आणि त्यामुळे तो सहजच विवेक साम्राज्याचा स्वामी होतो. विवेकाची विचार करण्याची गती जेथे थांबते आणि मग विचाराच्या कक्षेतही येऊ न शकणाऱ्या अगम्य अनाकलनीय अशा परब्रह्म स्वरूपाशी तो एकरूप होतो. त्या ब्रह्मसमाधी अवस्थेत मनावरचे आभ्र वितळले जाते, वाऱ्याचे चंचल तो विरून जाते आणि चिदाकाशही आपणच आपल्यात जिरून जाते. ज्यामध्ये ओंकाराचा माथा बुडेल अनिर्वाच्य सुख त्याला प्राप्त होते की त्या सुखाचे वर्णन करण्याआधी शब्द माघारी फिरतात. तात्पर्य सुखाचे वर्णन शब्दात सांगताच येत नाही. अशा प्रकारे जी ब्रह्मस्वरूप समाधीची अवस्था आहे, जिला परमगती म्हणतात, त्या अमृत ब्रह्मसमाधीची योगी प्रत्यक्ष मूर्तीच आहे. त्या योगाचे मागच्या अनेक जन्मांत ब्रह्मसमाधी रूप पाण्यावरील मायाच्या प्रभावाने होणारा विक्षेपरूपी केरकचरा काढून टाकला म्हणून वर्तमान जन्म प्राप्त होताच योगसाधनाची लग्नघटिका पाण्यात बुडालेली असते. तद्रूपतेशी लग्न झाल्याने तो अभिनीत पावतो. ज्याप्रमाणे ढग नाहीसे होताच ते आकाशरूप होतात, तसेच अर्जुना ज्यापासून विश्व निर्माण होते त्यातच ते लयाला जाते. ते रूप देहरूपाने होते. ज्या वस्तूच्या लाभाच्या आशेने कर्मनिष्ठ लोक स्वतःच्या धैर्यरूपी बाहूवर विश्वास ठेवून अध्ययन, अध्यापन, यजन, याजन, दान, प्रतिग्रह, षटकर्माच्या प्रवाहात उडी घालतात, किंवा ज्या एका वस्तूकरिता ज्ञानी लोक ज्ञानाच्या अभेद्य कवेच अंगावर घालून विचाराच्या सम्रांगणावर संसाराची दोन हात करतात, किंवा तपस्वी ज्या स्वरूप प्राप्तीच्या इच्छेने निराधार निसरडा व तुटलेला कडा असणाऱ्या दुर्गम तत्रूपी किल्ल्यावर चढण्याचा प्रयत्न करतात. भक्ताच्या भक्तीचा विषय याचकांचे यज्ञदैवत आणि ते सर्वांना सदा सर्व काळ पूजनीय विषय आहे. जे स्वरूप मूळ स्वरूप असल्याने ती शेवटची गती आहे. जे साधकाचे साध्य आहे ते स्वरूपे तो योगी आपण स्वतः झाला म्हणून तो कर्मनिष्ठ पूज्य वाटतो. ज्ञानी पुरुषांना जाणून घेण्यास योग्य आहे. तपोनिष्ठांना तो तपोनाथ म्हणजे गुरुच वाटतो. जीव आणि परमात्मा यांच्या ऐक्यावर ज्यांचा मनोधर्म स्थिर होतो तो देहधारी असूनही त्याला थोर महिमा प्राप्त होते. म्हणून अर्जुना, याकरिताच तुला मी ही नेहमीच म्हणत आहे की तू खरोखरच योगी हो. हे अर्जुना, असा जो योगी तो देवांचा देव जाणावा, तो माझे सुख सर्वस्व किंबहुना माझे आत्मचैतन्य आहे असे समजावे. त्या योग्याला भक्तीचा विषय आणि भक्ती साधने ह्या भक्ती मार्गातील त्रिपुटीचा माझ्या ठिकाणी अनुभव येतो. मग त्या साधकाच्या आणि आमच्या परमात्म्याच्या परस्पर प्रीतीच्या तन्मयतेने साधनाने वर्णन शब्दाला साधणार नाही. त्याच्या माझ्या एकरूप प्रेमाला उपमा द्यायची असेल तर तो माझा देह आणि मी त्याचा आत्मा होय. याप्रमाणे भक्तरूपी चकोरास आनंदपान करणारा चंद्र, सद्गुणाचा सागर, त्रिभुवनातील एकमेव नरपश्रेष्ठ जो श्रीकृष्ण ते अर्जुनाला म्हणाला. हे संजय धृतराष्ट्रास म्हणाला. त्यावेळी पूर्वीपासून उपदेश ऐकण्याची जी श्रद्धापूर्ण उत्कट इच्छा अर्जुनाला लागली होती ती अधिकच दुणावली आहे. श्रीकृष्णाला कळून चुकले म्हणून भगवंत मनात सहज प्रसन्न झाले. कारण आपल्या उपदेशाचे यथार्थ प्रतिबिंबन ग्रहण करणारा अर्जुनरूपी आरसा त्यांना लाभला होता. त्या आनंदाने फुलून येऊन पुढील निरूपणासाठी श्रीकृष्ण प्रवृत्त होतील. तो प्रसंग पुढच्या अध्यायात आहे. त्यामध्ये शांतरस स्फुट झालेला दिसेल. महासिद्धांतरूपी बीजाचे साठवण मोकळे करून त्यातील प्रमेय बीजाची मनात पेरणी करण्यात येईल. कारण सात्विक भाव जागृतीमुळे आत्मभावांचे ढेप विरघळून श्रोत्याची मनोभूमी सिद्धांत बीजाच्या पेरणीसाठी तयार झाली आहे. त्यात एकाग्रतेचा सोन्यासारख्या वापशामुळे निवर्ती नाताना प्रेमीबीज पेरण्याचा उत्साह झाला आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, श्रोते हो, मला या पेरणीच्या कामी सद्गुरूने कौतुकाने चाडे करून माझ्या मस्तकावर हात ठेवून माझ्या अंत उघड ज्ञानबीज घातले आहे. म्हणून माझ्या मुखातून जे जे बाहेर पडते त्याचा भावार्थ संतांच्या श्रोत्यांच्या हृदयात सत्यतेने प्रतीत येईल. यावर श्रोते म्हणाले, हा विषय विस्तार राहू दे. हे श्रीकृष्ण अर्जुनाला बोलले ते सांग. यावर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ते मी अवश्य सांगेन, पण ते बोल श्रोत्यांनी मनाच्या कानाने ऐकावी, बुद्धीच्या डोळ्यांनी पाहावे आणि मोबदला म्हणून चित्त मला देऊन त्याबद्दली माझे बोल घ्यावे. मग सावधानपूर्ण हाताने हे बोल उचलून हृदयात भरावे. म्हणजे हे शब्द सज्जनांच्या बुद्धीने रंजन करतील. हे शब्द आत्मकल्याणाला स्थिर करतील, मोक्षफळाला जागवतील आणि जीवाला सुखाची लाखोली वाहतील. आता श्रीकृष्णाने अर्जुनास जे सुंदर वाक्चतुर्य भाषेत सांगितले ते त्याचे भाषण मी ओवी छंदात गुंफून तुम्हाला सांगेन. या ठिकाणी ज्ञानेश्वरीतील 6वा अध्याय समाप्त झाला. पुंडलिकावरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.